सॉरी, जस्ट किडिंग. ओके, ठीक आहे, जस्ट वेट. So what I was telling you, okay, ठीक आहे. So what the tool post does, tool post चं काम काय आहे? टूल पोस्ट काय करतं? ब्लेड बसवलेला असते त्यावर. हा, करेक्ट, नाव तोच लिहिलंय त्याच्या. होल्ड्स दी टूल, होल्ड्स दी टूल और टूल्स. एका टूलला पकडतं किंवा जास्त, एकापेक्षा जास्त टूलला पकडतं. 4 टूल पकडू शकतो हा टूल पोस्ट. ठीक आहे. टूल पोस्ट इज जस्ट टू होल्ड द टूल्स, टू माउंट द टूल्स. क्लिअर. देन तिथे कंपाऊंड रेस्ट लिहिलंय. कंपाऊंड रेस्ट फंक्शन काय? कॅन एनीवन आठवतंय का? मी दाखवलं होतं. टू कॅरी आउट दी come on. काय उघड सगळं. टू कॅरी आउट दी टेपर टर्निंग ऑपरेशन. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला सगळ्या गोष्टी. गेटिंग इट? यू नीड टू रिमेंबर ऑल दीज थिंग्स because your exam will be MCQ based, remember, and MCQ based exams are always difficult. MCQ based exam ह्या नेहमी difficult असतात. Getting it? So you need to remember. या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे. Compound rest. What the compound rest does? Compound rest carry out the taper turning operation. Taper turning operation. Taper turning चे example मी तुम्हाला दाखवलं होतं. Do you remember that? I have shown you like a conical structure. कोन सारखा स्ट्रक्चर तयार होते त्याच्यामध्ये. Getting it? So टेपर टर्निंग म्हणजे काय? कोन सारखं. डिक्रीजिंग डायमीटर और इनक्रीजिंग डायमीटर. है ना? वर्कपीस कसा तयार करायचा आहे? डिक्रीजिंग डायमीटरचा किंवा इनक्रीजिंग डायमीटरचा तयार करायचा आहे. ओके, त्याला तेच काम आहे कोणाचं? कंपाऊंड रेस्ट. त्याच्यानंतर आहे क्रॉस स्लाइड. क्रॉस स्लाइड काय करतं? क्रॉस स्लाइड कुठलं ऑपरेशन करतं हे तरी सांगा. एनीवन? To carry out the, come on, guys, just 1 minute. So we have one guest here to talk with you. Okay. So what cross slide does? Cross slide काय करतं? क्रॉस स्लाइड कुठलं ऑपरेशन करतं? Come on. Cutting the tools. Sorry? Tools cutting. Someone want to say, but I am unable to listen. Hello? Tool cuts. सोहेल काय घेतं ते? कुठलं ऑपरेशन करतं? सोहेल Tool cutting. ठीक आहे. ते करतं फेसिंग ऑपरेशन. सोहेल ट्राय टू आन्सर इट. व्हेरी गुड सोहेल, कीप इट अप. काय आहे क्रॉस स्लाइड? काय करतं? क्रॉस स्लाइड कशासाठी वापरतो आपण? टू कॅरी आउट दी फेसिंग ऑपरेशन. फेसिंग ऑपरेशन म्हणजे काय आहे? डिक्रीजिंग दी लेंथ ऑफ वर्कपीस. फेसिंग म्हणजे काय? तर फेसिंग म्हणजे डिक्रीजिंग दी लेंथ ऑफ वर्कपीस. हे काम कोण करतं? हे काम करतं कोण? क्रॉस स्लाइड. लिहिले की तिथं? नेक्स्ट इज एप्रॉन. एप्रॉन कशासाठी वापरला जातो? टू कॅरी आउट दी, आता हे लास्ट राहिले तर सांगा. नर्लिंग. नर्लिंग. नर्लिंग नाही, टर्निंग. TURNING. टर्निंग ऑपरेशन. टू कॅरी आउट दी टर्निंग ऑपरेशन. ओके. आणि टर्निंग म्हणजे काय आहे? डिक्रीजिंग डायमीटर. व्हेरी करेक्ट.
डिक्रीजिंग दी डायमीटर ऑफ वर्क पीस, हे कुठलं ऑपरेशन असतं? टर्निंग ऑपरेशन. ओके सर, ह्याच्यामध्ये ह्या आपल्या लेथ मशीन मध्ये सगळ्यात महत्वाचे जे ऑपरेशन्स आहेत ते दोन आहेत. पहिलं आहे फेसिंग. फेसिंग करायचं म्हणजे काय करायचं? डिक्रीजिंग दी लेंथ ऑफ वर्कपीस, वर्कपीसची लेंथ डिक्रीज करायची. ठीक आहे. दुसरं ऑपरेशन महत्वाचं इम्पॉर्टंट सेकंड ऑपरेशन इज टर्निंग. हे दोन MCQ मध्ये येणार. 99% ह्या दोन्ही पैकी एक पडणार आहे. ठीक आहे, फेसिंग किंवा टर्निंग मध्ये. तर टर्निंग ऑपरेशन काय आहे? टर्निंग ऑपरेशन, टर्निंग ऑपरेशन इज डिक्रीजिंग दी डायमीटर ऑफ वर्कपीस. आणि कोण करतं ते करतं एप्रॉन मेकॅनिझम. Okay, so apron mechanism will carry out the turning operation, that is decreasing the diameter. Clear? याच्याबद्दल आपण अजून थोडंसं लिहूयात. इथं काय होतं? क्रॉस स्लाइड काय करतं? moves the tool in a direction perpendicular to the, कुठल्या डायरेक्शन येतं? perpendicular to the axis of workpiece. वर्कपीसच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर. ठीक आहे. आणि हा एप्रॉन कसा नेतो? एप्रॉन नेतो पॅरलल. एप्रॉन काय करतो? एप्रॉन पॅरलल घेऊन जातो. गेटिंग इट? लक्षात आलं का फरक? दोन्हीतला फरक काय आहे? क्रॉस स्लाइड काय करतो? वर्कपीसला परपेंडिक्युलर नेतो. आणि एप्रॉन काय करतो? वर्कपीसला पॅरलल नेतो. आणि कंपाऊंड रेस्ट काय करतो? moves the tool in direction. आता कसल्या डायरेक्शनला? in direction at an angle. At required angle to the axis of workpiece. वर्कपीसच्या सर तुम्ही अनम्यूट केले. सर म्यूट केले तुम्ही. म्यूट केले. मला कोणी म्यूट केलं? हु म्युटेड मी? मीच म्यूट केलं. ठीक आहे. ती नोटीस आली हो तुमची की 11 वाजता सगळ्यांना अटेंड करायला लावा, कोणाला सोडू नका. आय वाज डिस्कसिंग. हा, तर कंपाऊंड रेस्ट काय करतं? टू कॅरी आउट द टेपर टर्निंग ऑपरेशन. आणि टेपर टर्निंग कसं करायचं? मूव्स द टूल इन अ डायरेक्शन ॲट अन रिक्वायर्ड अँगल, ॲट रिक्वायर्ड अँगल टू द ऍक्सिस ऑफ वर्कपीस. क्लिअर? तो कोण करतो? तर तो करतो कंपाऊंड रेस्ट. हा फरक आहे बरं का. आता मी काय करतो, याचे जरा कलर बदलतो म्हणजे तुमच्या थोडं थोडं लक्षात येईल. हेडिंग पॉइंट कुठला आहे, काय कसं आहे. अरे अरे अरे, सगळ्याचाच कलर बदलतोय. जाऊ दे, ठीक आहे. Now I will show you. Oh, sorry. I will show you the directions. इथे बघा आता. कुठे गेलं? इथं. We are here. So फरक काय पडतोय? Look at this drawing. ह्या ड्रॉइंग कडे बघा. हा चक आहे. This is चक. चक मध्ये हा वर्कपीस पकडलाय. This workpiece is held inside the chuck. हा वर्कपीस आहे. हा वर्कपीस कसा फिरतोय? गोल फिरतोय. इट हॅज अ प्रायमरी रोटरी मोशन. वर्कपीसला कसली मोशन आहे? प्रायमरी रोटरी मोशन. आणि टूलची डायरेक्शन बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. टूलची डायरेक्शन कशी आहे? तर हा आहे ऍक्सिस ऑफ वर्कपीस. दिस इज ऍक्सिस ऑफ वर्कपीस. क्लिअर? या वर्कपीसच्या ऍक्सिसला टूलची डायरेक्शन कशी आहे? पॅरलल आहे. पॅरलल म्हटलं की हा कुठला झाला? टर्निंग. पॅरलल म्हटलं की हे कुठलं झालं? टर्निंग ऑपरेशन. इथं बघा, रोटरी मोशन टू दी वर्कपीस, प्रायमरी रोटरी मोशन. आणि आता फीडची मोशन कशी झाली बघा.
Feed motion is now perpendicular to the axis of workpiece. वर्कपीसच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर झाली, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज फेसिंग ऑपरेशन. टर्निंग ऑपरेशन डिक्रीजिंग द डायमीटर. सी हियर, यू कॅन चेक इट आउट. ना इथं मोठा डायमीटर आहे आणि इथं छोटा डायमीटर करतोय आपण. दिस इज हाऊ डिक्रीजिंग द डायमीटर युजिंग टर्निंग ऑपरेशन. फेसिंग ऑपरेशन मध्ये आपण काय करणार आहे, पहिली त्याची लेंथ एवढी होती, आता आपण हे मटेरियल काढून टाकणार. हे मटेरियल काढून टाकलं की याची लेंथ एवढीच राहिली. गेटिंग इट? सो दिस इज हाऊ वी डिक्रीज्ड द लेंथ. दिस ऑपरेशन इज कॉल्ड ॲज अ फेसिंग ऑपरेशन. ओके, आता हे बघा, हे टेपर टर्निंग. टेपर टर्निंग मध्ये काय झालंय बघा, कसा गेलाय हा, हे आहे ऍक्सिस ऑफ वर्कपीस आणि ह्या ऍक्सिसला हे टूल कसं आहे, ऍट अन अँगल. टूल इज मुव्हिंग ऍट अन अँगल. ओके, आणि त्या अँगल मुळे आपल्याला काय मिळतो, टेपर मिळतो. इथं वी गेट ए टेपर ओव्हर दिस वर्कपीस. या वर्कपीसला टेपर मिळवता येतो. सी हियर, हियर इज मोर डायमीटर, हियर इज लेस डायमीटर. गेटिंग इट? सो वी आर गेटिंग दिस काइंड ऑफ शेप इन द ऑपरेशन टेपर टर्निंग. आणि टेपर टर्निंग मध्ये टूल कसं मूव्ह झालं, ऍट अन अँगल. ओके, आणि हु डिड इट, हे ऑपरेशन कुणी केलं, हे ऑपरेशन करायला काय वापरलं आपण, कॅन एनीवन, व्हॉट वी युज्ड, हा टेपर टर्निंग करायला काय वापरलं, नाही काय, कुठलं डिव्हाइस वापरलं, which Compound part of rest. lathe machine? Compound rest. Very correct. We used the compound rest. Getting it? ह्या ऑपरेशनला काय वापरलं आपण, कंपाऊंड रेस्ट वापरली. इथं खाली आहे लिहिलेलं. Getting it? इथं खाली लिहिलेलं आहे, it is here, compound rest to carry out the taper turning operation. Getting it? It is there. You guys are not seeing it actually. Okay. So let me erase this part and then you guys can take here notes. ह्याच्या नोट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत ना रे, का नाही दिले अजून? Tell me whether I have given notes for this. No sir. नाही दिल्या का? No. ठीक आहे. Okay. So just I will give it today itself. You guys can take screenshot of this. Just wait, I will open the paint so you will be. You guys can take screenshot of this part. This is required for what? For MCQ purpose. You need to remember this part. इथं आता एक खाली लिहिलं गेलंय, so take it. समजून घ्या. Okay. ठीक आहे, I will write on paint only now hereafter whenever I want to give you something. Hope you guys have taken screenshot. Now याच्यामध्ये अजून काही नाहीये. हे आहे स्टेप्ड टर्निंग. स्टेप्ड टर्निंग म्हणजे काय, इथं डायमीटर मोठा आहे, इथं डायमीटर मोठा आहे आणि मध्ये छोटा डायमीटर करायचा, तर त्याला काय केलं जातं, स्टेप्ड टर्निंग ऑपरेशन. हे काय आहे, दिस इज कंटूर टर्निंग. कंटूर टर्निंग मध्ये काय केलं आपण, व्हॉट वी हॅव डन इज वी हॅव कन्वर्टेड सिलेंडर इनटू स्फिअर. व्हॉट वी आर डुइंग इन कंटूर टर्निंग, इन कंटूर टर्निंग इट्स अनदर नेम इज प्रोफाइलिंग. त्याचं दुसरं नाव आहे प्रोफाइलिंग. सो इन कंटूर टर्निंग और इन प्रोफाइलिंग व्हाट वी आर डूइंग इज वी आर कन्वर्टिंग दिस सिलेंड्रिकल शेप इनटू स्फेरिकल शेप. सिलेंड्रिकल शेपला आपण स्फेरिकल शेप मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करतोय, हे कुठले ऑपरेशन आहे, कंटूर टर्निंग. Okay, cylindrical into the spherical. So these are the different operations carried out on lathe machine. Okay, so one more operation is very important from MCQ perspective is drilling operation. Drilling operation. Drilling operation कुठलं केलं जातं, where we do the drilling operation by using tailstock. Okay, we can carry out the drilling operation by using tailstock. Okay, so rotary primary पासून घ्यायचं सुरुवात.
primary rotary motion is given to the primary rotary motion कोणाला द्यायची आहे आपल्याला वर्कपीसला and वर्कपीसला प्रायमरी रोटरी मोशन दिली आणि फीड मोशन टू दी टूल टूलला दिली जाते त्याचं दुसरं नाव आहे ड्रिलिंग बिट त्या टूलला काय म्हटलं जातं ड्रिलिंग बिट असं नाव दिलं जातं ओके ड्रिलिंग बिट DRILLING ड्रिलिंग बिट ओके टूल और ड्रिलिंग बिट ही काय दिलं जातं टूलला किंवा ड्रिलिंग बिटला फीड मोशन दिली जाते कशापासून दिली जाते बाय युजिंग टेलस्टॉक वापरून ओके सो दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे लक्षात घ्या क्लिअर दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट पार्ट कुठला ड्रिलिंग ऑपरेशन बाय युजिंग टेलस्टॉक ड्रिलिंग ऑपरेशन कसं केलं जातं बाय युजिंग टेलस्टॉक प्रायमरी रोटरी मोशन इज गिवन टू दी वर्कपीस अँड फीड मोशन इज गिवन टू द टूल त्याला दुसरं नाव आहे ड्रिलिंग बिट बाय युजिंग टेलस्टॉक क्लिअर सो हे ड्रिलिंग ऑपरेशन लक्षात आले का कुठले कुठले ऑपरेशन्स करतो आपण लेथ मशीन वरती सो लेथ मशीन वरती आपण हे सगळे ऑपरेशन्स करतो कुठले टर्निंग फेसिंग टेपर टर्निंग स्टेप्ड टर्निंग कंटूर टर्निंग ड्रिलिंग क्लिअर सो महत्वाचे कुठले सांगितले त्यातले मी टर्निंग फेसिंग ड्रिलिंग हे महत्वाचे आहे हे MCQ मध्ये विचारले जाणार ओके सो रिमेंबर दिस सो दिस इज ऑल अबाउट दी लेथ मशीन या मशीन्स मध्ये ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असं काहीही आपण डिस्कस करणार नाही बिकॉज दीज मशीन्स आर युनिक अँड एव्हरी मशीन हॅज सम लिमिटेशन प्रत्येक मशीनला काही लिमिटेशन असतं that too again depend on the machine itself ती मशीन कशी तयार केली त्याच्यावरती डिपेंड असतं दॅट इज वाय काही लेथ मशीनच्या लिमिटेशन्स या दुसऱ्या प्रकारच्या लेथ मशीन मध्ये ओव्हरकम केलेल्या असतात ठीक आहे सो दॅट इज वाय वी विल नॉट बी डिस्कसिंग दी ऍप्लिकेशन सॉरी ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन म्हणजे काय तर हे ऍप्लिकेशन्स आहेत सगळे त्याच्या ठीक आहे कॅरिंग आउट द डिफरंट ऑपरेशन्स ऑन लेथ मशीन दीज आर दी ऑपरेशन्स कॅरिड आउट ऑन लेथ मशीन तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लेथ मशीन चे पार्ट्स कुठले कुठले आहेत ठीक आहे कुठले कुठले आहेत लेग आहे मोटर आहे हेडस्टॉक आहे टेलस्टॉक आहे चक आहे वर्कपीस आहे टूल पोस्ट आहे कंपाऊंड रेस्ट आहे क्रॉस स्लाइड आहे एप्रॉन मेकॅनिझम आहे टेलस्टॉक आहे getting it so these all are the components or parts of lathe machine हे सगळे lathe machine चे parts आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे I have shown you the video of lathe machine then second part you need to remember is operations carried out on lathe machine वर कुठले कुठले operations केले जातात clear आणि प्रत्येक part चं function for example chuck चं function what is the function of chuck can anyone tell me what is the function of chuck To hold the workpiece. करेक्ट टू होल्ड दी वर्कपीस एक झालं दुसरं दोन फंक्शन्स त्याचे महत्वाचे पहिलं टू होल्ड दी वर्कपीस आणि दुसरं आहे टू गिव्ह प्रायमरी रोटरी मोशन टू द वर्कपीस क्लिअर तो काय करतो वर्कपीसला होल्ड करतो आणि त्याला कसली मोशन देतो प्रायमरी रोटरी मोशन देतो ठीक आहे लेथ बेडचं काय सांगू शकाल का कोण मला लेथ बेडचं इथं जे लेथ बेड आहे का नाही हा लेथ बेडचं कोण सांगेल का फंक्शन काय व्हॉट इज द फंक्शन ऑफ लेथ बेड द बेड इज हियर है ना सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस लेथ बेड हा लेथ बेड पूर्ण व्हॉट इज इट्स फंक्शन कॅन एनीवन लेथ बेड फंक्शन सपोर्ट करते रोलिंग हा सपोर्ट करताय लेथ बेड सपोर्ट्स गेटिंग इट लेथ बोर्ड सपोर्ट करतोय कुणाला सपोर्ट करतोय टू whom it is supporting सांगा की हा कोणाला सपोर्ट करतो टेलस्टॉक हेडस्टॉक एप्रॉन मेकॅनिझम या सगळ्यांना काय करतो लेथ बेड सपोर्ट करतो लेथ बेड सपोर्ट्स ऑल दीज कंपोनेंट्स क्लियर लेथ बेड ते काम झालं दुसरं ह्या लेग्सचं काय काम आहे लेग्सचं काय काम आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ लेग्स
हा लेग्सचं फंक्शन काय कोण सांगेल का? लेग्स Whole machine is supported. कम्प्लीट मशीन रेस्ट ऑन लेग्स. कम्प्लीट मशीन लेग्स वर रेस्ट आहे आणि लेग्सचं दुसरं सगळ्यात महत्वाचं काम आहे लेग्स ट्रान्सफर. लेग्स आणि लेथ बेड ह्या दोघांचं मिळून हे काम आहे. काय काम आहे? डॅम्प दी व्हायब्रेशन्स. लेथ बेडचं काम काय आहे? डॅम्प दी व्हायब्रेशन्स. बघा ही एक मशीन आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी पार्ट रोटेट होतोय, आपण त्याच्यावरती ऑपरेशन करतोय, म्हणजे इथं व्हायब्रेशन्स असणार आहे. मग लेथ बेड काय करतो? बऱ्यापैकी व्हायब्रेशन्स डॅम्प करतो. गेटिंग इट? बिकॉज इट इज हेवी मेटॅलिक मास. तो खूप जड आहे, ते हेवी मेटलचा बनलेला आहे, त्याच्यामुळे तो काय करतो? इट डॅम्प दी व्हायब्रेशन्स. रिमेंबर, जेवढी वस्तू जड असते तेवढी ती व्हायब्रेशन्सला डॅम्प करते. ठीक आहे, जेवढी वस्तू जड असते तेवढी ती व्हायब्रेशन्सला डॅम्प करते. तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही कधी टू व्हीलर चालवली असेल तर, जर तुमची टू व्हीलर जड असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स डॅम्प असतात, ती जास्त व्हायब्रेट होत नाही. पण जर तुमची टू व्हीलर वजनाने हलकी असेल तर तिचे व्हायब्रेशन्स जास्त असतात. गेटिंग इट? सो दिस इज हाऊ व्हेरेवर देयर इज मोर वेट, मोर मास, द व्हायब्रेशन्स गेट डॅम्प्ड. लेथ बेडचं ते काम आहे. आणि लेग्स काय करतात? रिमेनिंग ऑल व्हायब्रेशन्स आर ट्रान्सफर टू द ग्राउंड बाय द लेग्स. जे काही थोडे बहुत व्हायब्रेशन शिल्लक राहतात ते सगळे व्हायब्रेशन्स ग्राउंडला ट्रान्सफर केले जातात. कुणाकडून? लेग्स कडून. लेग्स ट्रान्सफर रिमेनिंग ऑल व्हायब्रेशन्स टू द ग्राउंड. Getting it? So this is the function of leg and this is the function of leather bed we discussed. Clear? असं तुम्हाला प्रत्येक ह्याचं लिहिता आलं पाहिजे. आता आपण प्रत्येक ह्याचं डिस्कस केलं. Getting it? So all parts we discussed. Okay. So now let us we will go ahead with next machine. आता आपण पुढच्या मशीन बद्दल डिस्कस करूया. पुढची मशीन आपली कुठली आहे? ड्रिलिंग मशीन आहे. ओके, सो ही नुसती ड्रिलिंग मशीन नाही, तर आपल्या सिलेबसला कुठली मशीन आहे? तर ती आहे पिलर ड्रिलिंग मशीन. पिलर ड्रिलिंग मशीन म्हणजे सर पिलरला ड्रिल करायचा का? नाही, पिलरला ड्रिल नाही करायचा. तर ही आहे पिलर ड्रिलिंग मशीन. ओके, तर हा जो पार्ट आहे की नाही, याला कॉलम लिहिलंय का नाही, ह्या कॉलमचं दुसरं नाव आहे पिलर. द अनदर नेम फॉर दिस कॉलम इज पिलर. ओके, सो त्याच्यामुळे ह्या मशीनला म्हटलं जातं पिलर ड्रिलिंग मशीन. पिलर ड्रिलिंग मशीन. ओके, सो नाउ लेट अस वी विल सी द व्हिडिओ ऑफ द पिलर ड्रिलिंग मशीन फर्स्ट and then we will discuss the part. This is pillar drilling machine. Okay guys. Now we will show you the components. Just see. तर हे मागं स्टीलचा दिसतोय का मोठा पार्ट, ह्याला म्हटलं जातं कॉलम किंवा पिलर. हा जो पार्ट आहे का नाही, हा आहे कॉलम किंवा पिलर, हा मागचा स्टीलचा. हा जो आहे याचं नाव आहे टेबल. याचं नाव काय आहे? टेबल. हा जो आहे याचं नाव आहे चक. मगाशी बघितलं होतं आपण चक लेथ मशीन मध्ये, सेम इथं आहे चक. हा आहे ड्रिलिंग बीट. काय आहे हा? ड्रिलिंग बीट, ड्रिल बीट किंवा ड्रिल टूल. ओके, ठीक आहे. Can see now properly. इथं पाठीमागं मोटर लावली. क्लिअर? मोटर लावली म्हणजे काय आहे? इट इज पॉवर ड्रिव्हन. क्लिअर? सो मोटर आहे म्हणजे काय आहे? इट इज पॉवर ड्रिव्हन. ओके.
एकदा बघून घ्या, मी परत एक्सप्लेन करतो. हा, काय झालं, कुठनं आली आहे? खालचं टूलला कोण फिरवत होतं? कॅन यू सी दिस? हु वॉज रोटेटिंग दिस टूल? सी हिअर इज मोटर, हिअर इज पुली. याला म्हटलं जातं कोण पुली, कोण पुली. दिस इज बेल्ट. इथली पॉवर इथं आली आणि इथून खाली आली. सिंपल आहे का? बंद केली मशीन, स्विच ऑफ दी मशीन. इथं गिअर्स पण असतात बरं का, ऑटोमॅटिक देण्यासाठी. It's showing you the gears. Okay, understood the working. Now let us, I will show you one by one components the way he shown you. Clear? तर इथं पॉवर ऑन ऑफ बटन आहे, तर हे ड्रिलिंग बीट रोटेट होत आहे. क्लिअर? ह्या टेबल वरती आपल्याला काय करायचं असतं, वी नीड टू माउंट वर्क पीस ओव्हर दिस टेबल. या टेबल वरती वर्क पीस माउंट करायचा असतो. गेटिंग इट? आणि ह्या ड्रिलिंग बीटला रेसिप्रोकेटिंग मोशन द्यायची. आता ह्याच्यामध्ये प्रायमरी रोटरी मोशन कुणाला आहे? व्हॉट यू थिंक? प्रायमरी रोटरी मोशन Chuck. चकलाय. चकला आहे ना, चकला नाही म्हणायचं, कोणाला म्हणायचं टूलला आहे ना, दोन असतात, टूलला किंवा वर्कपीसला. तर इथं चक आहे आणि ह्या चक मध्ये काय माउंट केलेलं आहे? टूल माउंट केलेलं आहे. गेटिंग इट? तर प्रायमरी रोटरी मोशन कुणाला मिळाली? टूलला मिळाली. कुणी दिली? चकनी दिली. गेटिंग इट? चकनी दिली. आता ही काय आहे? हा हँडल आहे. ह्या हँडलने आपण काय करतो? फीड मोशन देतो. कुणाला देतो? टूललाच देतो. बघा, टूलला आपण खाली नेतोय का? गेटिंग इट? सो वी आर मुव्हिंग टूल अप अँड डाऊन. सो रेसिप्रोकेटिंग मोशन आहे का? रेसिप्रोकेटिंग फीड मोशन ही कोणाला आहे? ही सुद्धा टूललाच आहे. इन ड्रिलिंग मशीन, in pillar drilling machine, primary rotary motion is given to the drilling tool. At the same time, reciprocating feed motion is also given to the reciprocating feed motion सुद्धा कोणाला दिलेली आहे? टूलला दिलेली आहे. गेटिंग इट? वर्कपीसला काय केलंय? वर्कपीस इज हेल्ड स्टेशनरी. वर्कपीसला स्टेशनरी हेल्ड केलंय. आता काय ह्या लिव्हर मध्ये ह्या लिव्हर मध्ये काय फरक आहे? तर हा जरा फास्ट मूव्ह करतो. गेटिंग इट? हा काय करतो? फास्ट मूव्ह करतो. आणि हा एकदम मायन्यूट, एकदम स्लो. एकदम मला छोटेसे ड्रिल घ्यायचं आहे, मिलीमीटर्स मध्ये ड्रिलिंग घ्यायचं आहे का? हे फिरवल्यावर हे पण फिरतंय का? ठीक आहे? एकदम मिलीमीटर्स मध्ये ड्रिल घ्यायचं आहे, मिलीमीटर डेप्थ मध्ये, तर हे वापरलं जातं. गेटिंग इट? मग हा सावकाश ड्रिलिंग टूल खाली येतो किंवा सावकाश वरती जातो. क्लिअर? आता हा टेबल काय आहे बघा, टेबलला पण कसली मोशन आहे? टेबलला पण रेसिप्रोकेटिंग मोशन आहे का? टेबल वरती जातोय, खाली येतोय, आहे का? आणि हे कशासाठी आहे? कोणी सांगेल का मला? व्हाय इट इज फॉर? जस्ट सेकंड गाइज, वन ऑफ दिस
हा ठीक आहे आयडियल. हा तर ह्या टेबलची मुवमेंट वरती खाली का होत असेल कोण सांगेल का मला? वाय दिस टेबल इज गिवन अप अँड डाऊन मोशन? काही फीड मोशन आहे, काय वाटतंय? कॅन एनीवन काय वाटतं ह्या टेबलला वरती खाली मुवमेंट कशासाठी असेल? सांगा की मराठीत सांगा, एवढं काय नाही त्याला. हा मटेरियल मोठं किंवा बारका. हा व्हेरी करेक्ट. जो आपण वर्कपीस घेणार आहे ना त्या वर्कपीसची साईज किती आहे? तो वर्कपीस जर मोठा असेल, तर टेबल खाली करावं लागेल का नाही? कारण मोठ्या साईजचा वर्कपीस बसवायचा आहे. छोट्या साईजचा वर्कपीस असेल तर टेबलला वरती घ्यायचं. गेटिंग इट? टू अकोमोडेट द डिफरंट साइजेस ऑफ वर्कपीस. So this table is given up and down motion. ह्या टेबलला अप अँड डाऊन मोशन दिलेली. गेटिंग इट? आणि ही आहे तुमची प्रायमरी मोशन, इथून आली. क्लिअर? ती मोशन कुठून आली? इथून आली मोशन तुमच्या ह्याची. गॉट दिस? समजली का ड्रिलिंग मशीन? ओके. नाउ लेट अस विल सी द ऑपरेशन ऑन ड्रिलिंग मशीन. So this guy is carrying out the operation, I guess. So let us will see. Prakash drilling machines. These two are marvelous machines, lathe machine and drilling machine. See? So table. Now he is carrying out the drilling operation. So primary rotary motion. आणि इथं काय पडतंय बरं? हे काय टाकत असतील? काय टाकतायत ते? पाणी टाकत असतील. कशासाठी टाकत असतील पाणी? काय वाटतंय? गरम होतंय ती. हा याच्यामध्ये कसले हेवी फ्रिक्शन असेल ना. Getting it? So here will be very heavy friction and that heavy friction generates very high heat. तिथं खूप हीट जनरेट होते. Getting it? आणि ती हीट रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? कूलंट सोडावं लागतं. याला काय म्हणायचं? कूलंट. क्लिअर? कूलंट इज युज्ड टू रिलीज द हीट, है ना? इथली हीट काढून देण्यासाठी. आणि जर हीट रिलीज केली नाही तर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? हीट रिलीजच केली नाही, राहू दिलं, गरम होऊ दिलं, त्याला काय होईल? काय होईल? हीट तशीच ठेवली त्याच्यामध्ये तर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? व्हॉट यू थिंक? मेल्ट होईल. मेल्ट होईल? मेल्ट होईल? नाही, मेल्ट नाही होत. काय होतं माहिती का? तिथं एवढी पण हीट जनरेट होत नाही. कारण हे दोन्ही पण कशाचे आहेत? नियर अबाउट फेरस बेस आहेत. म्हणजे दोघांचाही मेल्टिंग पॉइंट हा मोर दॅन 1000 असतो. क्लिअर? 1000 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट असतो दोघांचा. तेवढी हीट जनरेट होत नाही. पण काय होतं? इथं जी हीट जनरेट होते त्या हीटमुळं हे जे ड्रिलिंग टूल असतं का नाही, ड्रिलिंग टूल ते तुटतं. ड्रिलिंग टूल ब्रेक्स. क्लिअर? प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे हा बरं का. कारण ड्रिलिंग टूल हे कशाच असतं? हे खूप हार्ड असतं. इट इज हाय हार्ड. त्याचा हार्डनेस खूप जास्त असतो. गेटिंग इट? त्याचा हार्डनेस जास्त असल्यामुळे काय होतं? त्याला हीट जास्त झाली, इफ इट्स हीट इनक्रीजेस सर्टन लिमिट, इट ब्रेक्स. तो ब्रेक होतो. गेटिंग इट? त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तिथं कूलंट वापरावं लागतं. ओके. आणि कूलंटला पाणी वापरून जमत नाही. रिमेंबर, वी कॅनॉट यूज ओनली वॉटर. फक्त पाणी नाही वापरू शकत आपण. का बरं फक्त पाणी वापरू शकत नाही? कारण इफ यू विल यूज ओनली वॉटर देन इट विल करोड द पार्ट्स. पार्ट करोड होतील ना, करोजन होऊन जाईल पार्ट्स जर आपण त्याच्यावर नुसतं पाणी वापरलं तर. त्याच्यामुळे बघा इथं जे वापरलंय ना ते पांढरं आहे का? पांढरं. इट इज व्हाईटिश. इट इज नॉट लाईक वॉटर कलरलेस. हे कलरलेस नाहीये, हे व्हाईट आहे. गेटिंग इट? म्हणजेच त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स केलेले असतात. ते केमिकल्स कसे असतात? अँटी करोडिंग असतात. त्या केमिकल्स मुळे करोजन होत नाही. गेटिंग इट? सो अशा पद्धतीचं कूलंट वापरलं जातं. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, इट इज वन ऑफ द इंडस्ट्री. रिमेंबर, ही एक प्रकारची इंडस्ट्री आहे. क्लिअर? आणि ह्या इंडस्ट्रीचा टर्नओव्हर देखील इट विल बी ऑल्सो इन नियर अबाउट करोड रुपयामध्ये याचा सुद्धा टर्नओव्हर असेल. बिकॉज ही इज हॅव्हिंग मोर दॅन 10, आय गेस मोर दॅन 10 ड्रिलिंग मशीन्स. क्लिअर? इथं त्यानं लिहिलंय वाल्व ड्रिलिंग ट्रायल बाय क्लायंट. हा क्लायंट आहे. हा वाल्व ड्रिलिंग करून घेतोय. कुठल्या मटेरियलला करतोय? EN9 फोर्ज्ड मटेरियल. मटेरियलचं नाव पण दिलंय त्यांनी, EN9 फोर्ज्ड मटेरियल. क्लिअर? लिहिलंय कशाचं ड्रिलिंग करतोय? तर हे वाल्व ड्रिल करतोय, है ना? ट्रायल घेतोय हा क्लायंट.
कशाने, कुठलं मटेरियल आहे त्या वॉलचं, EN9 forged मटेरियल. Clear? This is how it is. Now let us will see different operations on drilling machine. Drilling operations. पहिलं ड्रिलिंगच. ड्रिलिंग म्हणजे काय बघूयात आपण, रिमिंग म्हणजे काय बघूयात, है ना. तिसरं कुठलं आहे बघा, बोरिंग म्हणजे काय बघूयात. बोरिंग आहे, ओके. काउंटर बोरिंग म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर परत काउंटर सिंकिंग. हे तुम्हाला लिहायचे बरं का, डिफरंट ऑपरेशन्स ऑन ड्रिलिंग मशीन. स्पॉट फेसिंग म्हणजे काय, टॅपिंग म्हणजे काय, यू नीड टू राईट ऑल दीज. हे सगळे तुम्हाला लिहायचे. सो नाउ आय विल शो यू फर्स्ट, देन आय विल एक्सप्लेन इच अँड एव्हरी. आधी तुम्हाला दाखवतो, मग सगळे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. Then I will explain. Drilling operation म्हणजे होल पाडणे. Drilling means creating the holes in workpiece. Workpiece मध्ये holes तयार करणे, त्याला म्हटलं जातं drilling operation. It is shown here. Getting it? So material is getting removed in the form of chips. Material is getting removed in the form of chips. Chips च्या फॉर्मॅट मध्ये मटेरियल रिमूव्ह होतं. तो वर्क पीस आहे, हे टूल आहे, हे आतमध्ये जाते आणि काय करते, होल ड्रिल करते. So we are forced to see the advertisement. Next, second operation, reaming. आता बघा, रिमिंग मध्ये बघा, आता इथं ऑलरेडी होल दिसतंय का तुम्हाला ड्रिल केलेलं, इथं ऑलरेडी होल आहे. गेटिंग इट, ऑलरेडी ड्रिल्ड होल, आणि त्याच्यामध्ये हे टूल आतमध्ये जात आहे. इथं दाखवलं त्यांनी काय केलं ते, हे ऑलरेडी ड्रिल्ड होल आहे. गेटिंग इट, आणि हे नंतरच. तर काय करत असतो आपण ह्याच्यामध्ये, आतला पार्ट फिनिश करत असतो. गेटिंग इट, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा नुसतं ड्रिलिंग ऑपरेशन करतो ना, आतमध्ये बर राहते. बर रिमेन्स इनसाइड दिस पोर्शन. बर म्हणजे काय, धारदार भाग. मेटलचे काही पार्ट्स, मेटलचे काही कॉर्नर्स याच्यामध्ये राहिलेले असतात. गेटिंग इट, ते कॉर्नर्स ते धारदार असतात, शार्प असतात. गेटिंग इट, सो टू रिमूव्ह दोज शार्पन कॉर्नर्स अँड टू फिनिश दिस पार्ट, इथले शार्पन कॉर्नर्स, बर इथली रिमूव्ह करणे, टू रिमूव्ह दी बर इनसाइड द ड्रिल्ड होल अँड टू फिनिश दी होल, होलला फिनिशिंग करणे. फिनिशिंग करणे म्हणजे क्लिनिंग करणे आतलं होलचं, त्याला म्हटलं जातं रिमिंग ऑपरेशन. रिमिंग ऑपरेशन मीन्स क्लिनिंग और रिमूव्हिंग दी बर इनसाइड दी ड्रिल्ड होल. ऑलरेडी ड्रिल्ड होल मधलं काय करायचं, आतमधली बर काढायची. क्लिअर, क्लिनिंग इट. So third operation is boring. So what is meant by boring? Let us will see now the boring operation. What he is doing. बोरिंगला काय बघा, इथं ऑलरेडी एक छोटासा होल आहे, छोटासा होल आहे. आता हाय बोरिंग ऑपरेशन, छोटासा होल काय करणे, मोठा करणे. गेटिंग इट, सो बोरिंग मीन्स एनलार्जिंग दी ऑलरेडी ड्रिल्ड होल. एक ऑलरेडी होल आहे, त्याचा डायमीटर वाढवणे, याला म्हटलं जातं बोरिंग ऑपरेशन. गेटिंग इट, आता बोरिंग ऑपरेशन का गरजेचं आहे लक्षात घ्या. मला जर एखाद्या वर्कपीस मध्ये डायरेक्टली 10 mm डायमीटरचा होल घ्यायचा असेल, मला घेता येत नाही. का बरं घेता येत नाही, इट विल ओव्हरहीट द पार्ट अँड ब्रेकिंग, चान्सेस ऑफ ब्रेकिंग द टूल आर टू मच. टूल ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि ओव्हरहीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. डायरेक्टली 10 mm चा ड्रिल घ्यायचा झाला तर
म्हणून काय केलं जातं, पहिल्यांदा 5 mm चं ड्रिल घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्या 5 mm च्या ड्रिल मध्ये पुढचं 5 mm चं ड्रिल घेतलं जातं. अशा पद्धतीनं 10 mm चं ड्रिल अचीव्ह केलं जातं. फॉर एक्झाम्पल 20 mm चं ड्रिल घ्यायचं आहे तर 5 mm चं पहिल्यांदा करायचं, नंतर 10 mm चं करायचं, नंतर 15 चं करायचं आणि नंतर 20 mm चं करायचं. गेटिंग इट? डायरेक्टली यू कॅनॉट जम्प टू 20 mm डायमीटर ड्रिल. क्लिअर? का बरं? कारण इट जनरेट्स टू मच हीट. तिथं खूप हाय हीट जनरेट होऊ शकते, ती अडचण असते. क्लिअर? सो दिस इज बोरिंग ऑपरेशन. सो ऑलरेडी ड्रिल्ड होल अँड दॅट देन वी आर एनलार्जिंग. त्याच्यानंतर आपण त्याला काय करतो? एनलार्ज करतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज बोरिंग ऑपरेशन. नाव काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग म्हणजे काय करायचं माहिती का? तर काउंटरला म्हणजे एक होल आहे सपोज. लेट आय विल शो यू हिअर फर्स्ट. हा वर्कपीस आहे. ह्या वर्कपीस मध्ये एक होल आहे, असा ड्रिल केलेला होल आहे. ठीक आहे. तर काउंटर बोरिंगला काय केलं जातं माहिती का? काउंटर बोरिंगला फक्त एवढ्या भागाचा डायमीटर वाढवायचा. फक्त काय करायचं? एवढ्याच भागाचा डायमीटर वाढवायचा. आता तसं का वर केलं जातं? कोण सांगेल का मला? कॅन एनीवन टेल मी? फक्त एवढाच डायमीटर का वाढवायचा आणि इथला डायमीटर तेवढाच ठेवायचा, असं काय केलं जातं? फिटिंग. हम्म? फिटिंग. Are you saying Third hitting बसायला. or hitting? F or H? फिटिंग What सर you are saying? फिटिंग. एफ फिटिंग. फिटिंग. हा, काय असतं बघा, तुम्ही बोल्ट बघितलेत का? बोल्ट बोल्ट कसा असतो आपला? सेम डायमीटर आणि वर डायमीटर वर गोल. असा असतो आहे की नाही बोल्ट आपला? वर वाढवलेला असतो डायमीटर. गेटिंग इट? असा स्टड असतो इथं Yes, आणि sir. इथं वरती त्याला हेड असतं. स्टड आणि हेड. तर हा ह्याच्यामध्ये बसवायचा. मग काय करायचं? हा कुठं जाणार? ह्याच्यामध्ये जाणार. आणि हा हेड कशात बसणार? ह्याच्यात बसणार. हा हेड कशात बसणार? याच्यात बसणार. गेटिंग इट? त्याच्यासाठी हे काय ऑपरेशन केलं जातं? काउंटर बोरिंग. क्लिअर? सो टू कॅरी आउट दिस, टू फिट दिस, वी कॅरी आउट दी काउंटर बोरिंग ऑपरेशन. क्लिअर? तर आता आपण कुठले कुठले ऑपरेशन बघितले? सो वी हॅव सीन 4 ऑपरेशन्स. फर्स्ट ड्रिलिंग, सेकंड reaming, third one बोरिंग. boring, and fourth one काउंटर Counter. बोरिंग. Counter boring. counter boring. Okay, so 4 operations we have seen. The remaining 4 operations we will see in next lecture. So time is going to up and we will not be able to cover it. Clear? So remaining parts of drilling machine and remaining operations on drilling machine we will see in next lecture. Clear? So now you have a 15 minutes break and rejoin at 11 AM. 11 वाजता बरोबर join करा next session साठी. Okay guys? Thank you. We'll stop here.